राहुल गांधी आणि विरोधी पक्षाशी आपले चांगले संबंध असल्याचं विधान भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यांच्या विधानावरून काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक असलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाणांना कोपरखळी मारलेली आहे. आणि संबंध चांगले असू नये कसं कोण म्हणतो. माझे संबंध बोलण्यापुरती नक्कीच चांगले आहेत, बातच नाही. म्हणजे विरोधी पक्षाशी माझे संबंध काँग्रेसच्याही आमच्या सहकारी मित्रांशी आहे, राहुलजींशी आहे. पण शेवटी त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. त्यामुळे सरकारची जबाबदारी माझ्यावर काही सांगितली तर मी निश्चितच लक्ष घालेन. यांचेही माझे चांगले संबंध आहेत. मला असं वाटते की भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी अनुभूती लवकरच झाली असेल, त्यांना भाजपचा काही अनुभव लवकरच आला असेल. त्यामुळं ते आज वक्तव्य असं करतायत की राहुल गांधी यांचे माझे संबंध आहेत. त्यामुळं याच्यावरून स्पष्ट होते की भाजपनी त्यांना पक्षामध्ये घेतलं, पण ते त्यांना ज्या स्थानापर्यंत न्यायला पाहिजे होतं ते भाजपमध्ये ते जाऊ शकले नाहीत. याचा अर्थ असं होतो की राहुल गांधींनी त्यांना त्या पक्षामध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं होतं, जे स्वातंत्र्य त्यांना दिलं होतं, त्या भाजपमध्ये काम करताना त्यांना ह्या अडचणी येत आहेत. त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता मला असं वाटत नाही. ते एकमेकाला दोघेही ओळखून आहेत आणि शेवटी एखाद्या कार्यकर्त्याला एवढी मोठं पद दिल्याच्या नंतर तो कार्यकर्ता सोडून जातो, ते लोकांना दाखवावं लागते की माझे संबंध आहेत, एवढंच.